महालक्ष्मीचं दर्शन करून आम्ही निघालो बाळूमामा देवालय आदमापूर इथे, जे 45 किलोमीटर अंतरावर असून 1 ते 1.5 तास लागू शकतो. दोन्ही बाजूनी इतकी हिरवळ आहे ना की मन प्रसन्न होऊन जातं. मंदिरात पोहोचलो, रांगेत थांबलो तर इथे रिधिमाची वळवळ चालू होती. इथे मी तोंडाला बांधलेलं कारण मागे स्वच्छतागृह होते आणि लोकांनी पाणी न टाकल्यामुळे सर्व वास त्या हॉलमध्ये घुमत होता. माझ्याप्रमाणेच बऱ्याच जणांनी तोंडाला बांधलेलं होतं. भाविकांसाठी एवढ्या सोयी करून देखील लोक असं का करतात माहीत नाही. साधारण 2 ते 2.5 तास आम्हाला दर्शनासाठी लागला. पण दर्शनासाठी आत गेल्यावर तिथे व्यवस्थित दर्शन घेऊ देतात. त्यामुळे मला तिथली ही गोष्ट फार आवडली. नाहीतर बऱ्याच ठिकाणी डोकं टेकवायच्या आधी बाजूला करतात. मंदिराच्या डाव्या बाजूला भोजनालय आहे. तिथे जेवणाची वेळ 11:30 ते 2 आणि 8 ते 10 अशी आहे. गर्दीमुळे आम्ही तिथं जेवायचं टाळलं. दर्शन घेऊन बाहेर पडलो, मस्त फोटोज काढले. तिथे मंदिराच्या समोरच हे झाड आहे. लोक तिथं कॉईन भिंतीला चिटकवून मनातल्या इच्छा व्यक्त करतात. इथलं शॉपिंग मार्केट बरंच मोठं आहे. मीही ते फिरले आणि घोंगडी, प्रसाद, ऊद, रिदूला बांगड्या घेऊन बाहेर पडले आणि रिधिमाने आमच्या तिचा संसार म्हणजेच भांडीकुंडी घेतली. आता आम्हाला बरीच भूक लागलेली. तिथून आम्ही निघालो आणि हॉटेलमध्ये जाऊन थांबलो. आम्ही ह्या हॉटेलमध्ये जिथे जेवलो तिथलं जेवण खरंच खूप छान आहे. तुम्ही जर गेलात तर तुम्ही तिथे नक्कीच हॉल्ट घेऊ शकता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.